अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन समोर आलंय। वाल्मिक कराडची सगळी पाळंमुळं समोर आली आहेत। पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत। त्यातलाच एक गौप्यस्फोट म्हणजे वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन। नेमकं हे कनेक्शन आहे तरी काय? हे कनेक्शन समोर आलं तरी कसं? वाल्मिक कराडचा कुणी प्यादा थेट अमेरिकेत आहे का? आहे तर तो नेमका आहे तरी कोण? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची कसून चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। अशात वाल्मिक कराडबद्दल अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर आले आहेत। यातून कराडचं थेट अमेरिका कनेक्शन समोर आलंय। ते कनेक्शन काय आणि ते कसं समोर आलं ते सगळ्यात आधी पाहूयात। CID समोर आत्मसमर्पण केलेल्या वाल्मिक कराडकडून 3 मोबाईल जप्त करण्यात आले होते। जप्त केलेल्या फोनमधून 2 विदेशी सिम कार्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत। विदेशातली एक व्यक्ती सातत्याने वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारी ती व्यक्ती वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार पाहत असल्याचा पोलिसांना संशय आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारी व्यक्ती ही त्याचीच नातेवाईक आहे अशी तपास यंत्रणांना माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। यावरून वाल्मिक कराडने त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून विदेशात गुंतवणूक केली आहे का? वाल्मिक कराडची विदेशात संपत्ती आहे का? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत। वाल्मिक कराडचं अमेरिकेत रजिस्टर झालेलं सिम कार्ड त्याचे परदेशातील आर्थिक व्यवहार असल्याचा संशय यावरून वाल्मिक कराडची पाळंमुळं अमेरिकेपर्यंत पोहोचली आहेत हे समोर आलंय। आता हे कनेक्शन काय? वाल्मिक कराडने हे अमेरिका कनेक्शन कुणाच्या आशीर्वादानं केलंय याचा पोलीस शोध घेतीलच। तुर्तास तुम्हाला या कनेक्शनबद्दल नेमकं काय वाटतं? उत्तर कमेंट करून नक्की कळवा।